फक्त कच्च्या तांदूळापासून बनणारा हा नाश्ता खूप छान होतो आणि कमी वेळामध्ये तयार होतो. नेहमी आपल्याला तेच ते खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे काय आहे की टिफिनमध्ये सुद्धा मुलांना आपण हा नाश्ता देऊ शकतो. एकदम चवीला छान आणि सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो. हा आपण एका चटणीसोबत किंवा सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो. एकदम नरम आणि स्पंज याला येतो. व्यवस्थित याची जी रेसिपी आहे ती आपण आता सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी ते 3 ते 4 तास तांदूळ छान मुरू घालून घेतलेले आहेत. हे रेशनचे तांदूळ आहेत. रेशनच्या तांदूळाला आपल्याला आता झारून घ्यायचं आहे. पाणी सर्व काढून घेतलेलं आहे. आता याला आपण मिक्सरच्या पॉटला लावून घेऊया. तर यामध्ये आता पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे. त्यानंतर आपण पाणी टाकू शकतो. हे आपले तांदूळ साधे आहेत. तांदूळ आपल्याला मुरलेलेच घ्यायचे आहे. यामध्ये 1 वाटी रवा आणि 1 वाटी दही टाकायचं आहे. त्यानंतर थोडं पाणी ॲड करून याला छान ब्लेंड करून घ्यायचं आहे. हे ब्लेंड झाल्यावर काय होईल की आपल्याला एकदम सॉफ्ट हे पीठ मिळेल. आपण चम्मचच्या साहाय्याने बघूया कशा प्रकारे हे सॉफ्ट झालेलं आहे. तर हे बघा, अशा प्रकारे स्मूथ आणि सॉफ्ट हे आपलं पीठ तयार होईल. हे एका बाउलमध्ये आपण किंवा पॉटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे मिक्सरच्या पॉटमध्ये आपलं सारण राहतं ते सुद्धा काढायचं आहे. अशा प्रकारे कन्सिस्टन्सी लक्षात घेऊन हे आपल्याला बॅटर बनवायचं आहे. हे एका बाजूला ठेवून घेऊया आणि त्यानंतर आपण आता याच्यासोबत लागणारी चटणी बनवून घेऊया. लाल मिरची, लसूण, अद्रक आणि त्यानंतर शेंगदाणे, जिरे टाकून हे भाजून घ्यायचं आहे. हे भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धा टोमॅटो टाकायचा आहे. ही चटणी खूप छान आणि कमी वेळामध्ये तयार होते आणि नाश्त्यासोबत बनणारी ही एक चांगली चटणी आहे. तर आता शेंगदाणे आणि लसूण एका बाजूला काढून घेऊया आणि त्यानंतर टोमॅटोला थोडा वेळ होऊ द्यायचं आहे. याला छान झाल्यानंतर मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊन आपल्याला टोमॅटोसुद्धा त्यामध्ये टाकायचं आहे. थोडं मीठ आणि काही स्पायसेसही तुम्ही टाकू शकता. आवडीनुसार यामध्ये तुम्ही कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. पण इथं कलर मेंटेन करण्यासाठी मी इथे कोथिंबीर टाकलेला नाही. तर आता हे चटणी आपण एका बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये काढून घेऊया. यावर छान थोडा पुदिना ठेवून घेतलेला आहे. आता हे जे सारण ठेवलेलं होतं ते सुद्धा पाहूया. हे छान मुरलेलं आहे आणि याला रेस्टसुद्धा मिळालेला आहे. यामध्ये मीठ, साखर, हिरवी मिरचीची पेस्ट आणि थोडं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा छान फिरवून घ्यायचं आहे. यामुळे काय होईल, आपलं जे नाश्ता बनणार आहे तो खूप टेस्टी होणार आहे. त्यानंतर ताट जे आहे ते गरम करून घेतलेलं आहे आणि त्याला तेलसुद्धा लावून घेतलेलं आहे. 1 चम्मच इनो टाकून त्यावर पाणी टाकायचं आहे आणि कन्सिस्टन्सी मेंटेन करून एका बाजूनेच याला छान असं फिरवायचं आहे. हे फिरवल्यामुळे काय होईल की सर्व इनो जो आहे तो आतमध्ये जाईल. तुम्ही सोडासुद्धा टाकू शकता, पण मी इथे इनोचा वापर केलेला आहे. आता ताटाला टॅप करायचं आहे आणि आता याला वाफेवर आपण ठेवून घेऊया. 10 ते 15 मिनटासाठी छान मंद आचेवर याला होऊ द्यायचं आहे आणि पुन्हा याला झाकून छान ठेवायचं आहे. त्या अगोदर इथे पेरी पेरी मसाला किंवा थोडं लाल तिखट तुम्ही स्प्रेड करू शकता. आता याला ठेवून घेऊया आणि गॅसवर मंद आचेवर 15 मिनटासाठी होऊ देऊया. त्यानंतर 15 मिनटं झाल्यानंतर खोलून बघूया. आपला नाश्ता एकदम सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालेला आहे. चाकूच्या साहाय्याने मी चेक करून घेतलेलं आहे. आता हे थोडं थंड झाल्यानंतर याला आपण चाकूने कापून घेऊया. तर आता ठेवल्यानंतर हे थोडं थंड झाल्यावर हे कडा सोडायला सुरुवात करतं. त्यामुळे हे थोडं थंड झाल्यानंतरच कापायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याचे कट्स मारू शकता. चाकूने खूप छान पडतात. एक साईडने पुन्हा मारून घेऊया. अशा प्रकारे हे आपले कट्स मारून झाल्यानंतर आपण आता हे बघूया. हे बघताना लक्षातच येतं की आपला हा जो व्हाईट स्पॉन्ज ढोकळा आहे तो तयार झालेला आहे. खूप छान याला स्पॉन्जही आलेला आहे आणि चवीला तर खूपच छान भन्नाट होतो. बाहेरील पदार्थांपेक्षा हा घरी बनवलेला नाश्ता एकदम कमी वेळामध्ये लगेच तयार होतो. यावर थोडा कढीपत्ता आणि तिळाचा एक तडका बनवलेला आहे तेलामध्ये कढीपत्ता वगैरे टाकून. तर हा सुद्धा यावर स्प्रेड करून घेऊया आणि अशा प्रकारे पूर्ण हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण हे ताटामध्ये वाढून घेतलेलं आहे. तर हा आपला एकदम छान नाश्ता तयार झालेला आहे. एकदम कमी वेळामध्ये आपला हा नाश्ता तयार होतो. कारण की नेहमी पोहे उपमा खाऊन
आपण कंटाळा करतो तर हा नाश्ता एकदम छान होतो. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि कमेंटमध्ये मला रिप्लाय करा. त्यानंतर तुम्ही हे नक्की बनवून बघा. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हाईट ढोकळ्याची ही रेसिपी सर्वांना शेअरसुद्धा करा. याचा आकारही छान आलेला आहे आणि कुठल्याही प्रकारे जास्त वेळ न दवडवता आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. याला तुम्ही रवा ढोकळा किंवा रवा तांदूळ ढोकळासुद्धा म्हणू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.